पेट्रोल पंपावर टँकरमध्ये डिझेल भरून देत असल्याच्या तक्रार आहेत किंवा असे प्रकार घडत आहेत। वर्ध्यातील प्रकार आहे हा। टँकर चौकशी करता ताब्यात घेतलाय। पोलीस पेट्रोलिंग दरम्यान हा प्रकार समोर आलेला आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा आहे। अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक झळकले, त्यामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त होतीये। आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा झाल्यानं धाराशिव जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागले आहेत। आम्ही आता धाराशिव मधील मध्यवर्ती ठिकाणावर असलेल्या पेट्रोल पंपावर आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की इथं भला मोठा असा नो स्टॉकचा बोर्ड लागलाय आणि डिझेल नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना असतील इथे वाहनधारकांना मोठा अडचण येत आहे। आणि त्यातच पुन्हा 91 पैशानं डिझेल वाढण्यानं मोठी अडचण निर्माण झाली। आता माझ्यासोबत इथं पेट्रोल पंप चालक आहेत। काय परिस्थिती आहे कर्मचारी, काय सांगाल तुम्ही, काय परिस्थिती आहे? सध्या परिस्थिती म्हणजे डिझेल काल संपले, दुसऱ्या पंपावर संपल्यामुळे आपल्या इथं कालच डिझेल संपले आणि आज आणखी 2 दिवस बंद राहणार आहे। आज बँकेचे प्रॉब्लेम असल्यामुळे। का बंद राहणार आहे? काय म्हणजे नेमका काय प्रॉब्लेम आहे? डिझेलचा स्टॉक नाही सध्या, संपलंय कालच। लोक विचारत आहेत की तुम्हाला काय झालं नेमकं, कसं सांगता लोकांना, काय सांगता नेमकं? काल शहरातले इतर पंप बंद असल्यामुळे काल एकदम गर्दी पडली आणि पंप स्टॉक आपल्याकडे कमी झाला, संपला। आता भाव पण वाढलाय? भाव वाढलेला आहे, वरूनच असते ना भाव। कितीचा भाव वाढला? भाव एवढ्यात 2 वेळेस वाढलेला आहे। तर डिझेल पंपावर आता तुटवडा असल्यानं नो स्टॉकचे बोर्ड लागलेत आणि शेतकऱ्याची कामं नांगरणी आहे आणि शेती मशागतीची कामं देखील थांबल्याचे चित्र सध्या धाराशिव जिल्ह्यात आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। नांदेड डिझेल करता शेतकऱ्यांच्या रात्रभर या ठिकाणी नांदेडमध्ये रांगा आहेत। नांदेडमध्ये मर्यादित डिझेल विक्रीला शेतकऱ्यांचा विरोध आहे। प्रत्येकाला केवळ 2000 रुपयांचंच डिझेल मिळेल असं आता सांगण्यात आलेलं आहे। रात्री आम्ही 9 वाजतापासून इथे लाईन लाव, डिझेलचा तुटवडा चालू आहे। शेतीचे कामं इतके खुमळलेले आहेत, आम्हाला काय सुचणार शेतीचे कामं कसे करावं, काय नाही होईत या। आणि सरकारचा एवढं म्हणणं आहे की बुवा आम्हाला पुरवठा जास्त द्यावा, आमचे कोणते कामं शेतीचे रुकवू नये। रात्री आम्ही 9 वाजता आता लाईन, अजून डिझेलचा टँकर आलेलं नाही इथं आणि डिझेल इथं 2000चं म्हणाले। आम्ही होईता कसे करावं? 2000 डिझेल आम्हाला पुरवलं का आमच्या ट्रॅक्टरला? सर तुमच्या डोळ्यासमोर आहे, आम्ही रात्री 9 वाजता इथं, सकाळचे 8 वाजले, अजून डिझेल पुरवठा आहे म्हणजे डिझेल कुठं आहे? मग डिझेल अजून 12 घंटे वाले तर आम्ही उभं आहे। मी शेतकरी आहे, परवा खुर्द येथला। डिझेलची सध्या कमतर चालू आहे, सगळे शेतकरी लाईनमध्ये लागलेले आहेत। पूर्ण कॅना बघा, टोटल शेतकरी वैती चालू आहे। ट्रॅक्टरमध्ये डिझेल नाही, परेशान आहेत शेतकऱ्याची हाल। सरकारने जराशी शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे, कारण हेच 8 दिवस शेतकऱ्याचे आहेत, पुन्हा शेतकऱ्याला डिझेल लागत नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये सध्या शेतकरी परेशान आहे। अशी हालचाली साहेब या डिझेलमुळं 99% शेती ट्रॅक्टरवर आहे, कोणाकडे बैल नाही। शेतकरी आता याच्यात आलेला आहे, चिपाडीचे रानात त्याला एकरी जवळपास 10 ते 12 लिटर डिझेल लागायला एकरी। येतं द्यायला 2000 डिझेल, ते 2 एकर करून काय करा? आता आमच्याकडे 10 ते 15 एकर चिपाडीचे रानात। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।